हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 7. इह एकस्थै जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. गुडाकेशा, येथे माझ्या या देहात एका ठिकाणी संपूर्ण चराचर विश्व पाहून घे. तसेच तुला आणखी जे काही पाहायचे असेल तर सर्व पाहून घे. अर्जुनाने लढाई करताना, तीर्थयात्रा करताना किंवा अशाच काही निमित्ताने या विश्वाचा फार तर काही अत्यल्प भूप्रदेश पाहिलेला आहे. विद्याभ्यास करताना त्याला विश्वाचे काही ज्ञान मिळालेले आहे, परंतु हे त्याचे फिरणे आणि मिळालेले ज्ञान फारच सीमित आणि अल्पस्वल्प आहे. विश्व अनंत आहे. हे अखंड संपूर्ण विश्व त्याला भगवंत श्रींच्या विश्वदर्शनात पाहायला मिळणार आहे, कारण भगवंत श्री विश्व व्यापून उरलेले आहेत. हे विश्व त्यांनी त्यांच्या एका अंशात धारण केले आहे. श्लोक क्रमांक 8. न तू मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. परंतु तू मला ह्या तुझ्या नेत्रांनी पाहू शकणार नाहीस. मी तुला दिव्य नेत्र देत आहे. माझा ईश्वरी योग पहा. न तू माम शक्यसे द्रष्टुम अनेन एव स्वचक्षुषा. भगवंत श्री सांगत आहेत की परंतु तू मला या तुझ्या नेत्रांनी पाहू शकणार नाहीस. सजीव चरसृष्टीला नेत्र आणि कान आहेत, हा त्यांचा विशेष आहे. बाकी सजीव अचरसृष्टी डोळे कान या सजीव चरसृष्टीला असलेल्या ज्ञानेंद्रियांची उणीव रस ज्ञानाने, स्पर्श ज्ञानाने किंवा गंध ज्ञानाने भरून काढते. या ते सजीव चरसृष्टीमध्ये फक्त मानवाला डोळे किंवा कान याची संवेदना इतर मनुष्येतर योनींपेक्षा काही निराळीच आहे. याचे एकमेव कारण म्हणजे त्याला परमात्म्याकडून मिळालेली तीव्र बुद्धी आणि स्मृती. परंतु तरीही मानवी डोळे किंवा कान यांना सीमा आहे. अति जवळचे किंवा अति लांबचे माणूस पाहू किंवा ऐकू शकत नाही. डोळ्यांना चिकटवलेले लिखाण आपण वाचू शकत नाही. तसेच 10 मैलावरील लिखाण आपण वाचू शकत नाही. सूक्ष्म ध्वनी आपण ऐकू शकत नाही. तसेच 10 मैलावर झालेला आवाज आपण ऐकू शकत नाही. आपल्याला दोन्ही बाजूकडून सीमा आहे. येथे पाहणे हा विषय आहे. त्याबद्दल विचार करूया. आपण सूक्ष्म प्रकाश किंवा सूक्ष्म प्रकाशात पाहू शकत नाही. तसेच आपण अतिप्रखर प्रकाश किंवा अतिप्रखर प्रकाशात पाहू शकत नाही. येथे आपल्या पाहण्याला मर्यादा आहे. यामुळे सूक्ष्माहून सूक्ष्म असलेला परमात्मा जसा आपल्याला दिसू शकत नाही, त्याचप्रमाणे विराट परमात्माही आपण पाहू शकत नाही. यास्तव परमात्मा जाणण्यासाठी, पाहण्यासाठी आपल्याला डोळे मिटून दृष्टी शून्य करून शून्यातच स्थित करावी लागते. ती बाह्य भौतिक गोष्टीतून अंतर्मुख करावी लागते. या द्वैताच्या अतीत पलीकडे न्यावी लागते. भगवंत श्री सांगत आहेत की परंतु तू मला या तुझ्या नेत्रांनी पाहू शकणार नाहीस. डोळे जेव्हा पाहण्याचे काम करतात तेव्हा त्यांना आपल्या इतर अवयवांचे, इंद्रियांचे, देहादी इंद्रियांचे सहाय्य असते. केवळ यामुळेच, केवळ यांच्या सहकार्यामुळेच केवळ तीही त्यावेळी काम करतात, म्हणून आपण पाहू शकतो. विशेष करून यात मन, बुद्धी, स्मृती यांचा तर प्रामुख्याने सहभाग असतो, सहकार्य असते. यामुळे भावभावना निर्माण होतात, उद्दीपित होतात आणि यावर आपले पाहणे अवलंबून राहते. हरि ओम. समजा आपण मित्रांसमवेत रानात फिरायला गेलो आहोत. चालता चालता बाळूला जमिनीवरील मोरांच्या पायाचे ठसे दिसतात.
आणि त्याचे डोळे बाजूच्या झाडावरील मोर शोधून काढतात. इतरांना ते ठसे दिसत नाहीत आणि त्यामुळे तो मोरही दिसत नाही. बाळू मोर दाखवतो तेव्हा मग बाकीच्यांना तो दृश्य होतो. याचे कारण बाळूला मोराचे ज्ञान आहे. त्याला त्याच्या त्या बुद्धीने आणि स्मृतीने त्याच्या मनात मोराची भावना उद्दीपित करून दिली. त्यामुळे त्याने मोराचा शोध घेतला. समजा आपल्याला एका ठिकाणी जायला खूप उशीर झाला आहे आणि आपण घाईघाईने गडबडीने रस्त्याने जात आहोत. अशा वेळी आपल्याला नित्य ओळखीचे लोकही रस्त्यात दिसणार नाहीत. दिसले तरी त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवणार नाही, कारण आपले मन, बुद्धी, कर्मेंद्रिय त्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याच्या मागे लागलेली आहेत. आता रस्त्यावरील दृश्य पाहायला त्यांची साथ मिळणार नाही. आता रस्त्यावरील दृश्य पाहण्यात त्यांचा सहभाग नाही. ती त्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याच्या मार्गी व्यग्र आहेत. जेव्हा आपण एकाग्र होऊन काही काम करत असू, वाचत असू, लिहित असू, तेव्हा आपले डोळे उघडे असूनही आजूबाजूला काय चालले आहे त्याचे आपल्याला आकलन होत नाही, कारण त्यावेळी आपली इंद्रिये इतर काही काम करत असतात. या सर्वाचा निष्कर्ष इतकाच आहे की आपल्या देहातील डोळ्यांना पाहण्यासाठी आपल्या देहादी इंद्रियांची साथ लागते. परमात्मा तर देहाने इंद्रियातीत आहे. तो इंद्रियांनी पकडता जाणता येण्यासारखा नाही. यास्तव आपल्या या मानवी शक्तीच्या डोळ्यांनी आपण ते दिव्य विराट दर्शन घेऊ शकत नाही. मानवाने आपल्या असामान्य बुद्धीने अनेक वैज्ञानिक शोध लावून दूरचे पाहण्याची दुर्बीण शोधली आहे. तसेच बहिर्गोल भिंग वापरून त्या योगे तो लहान प्रतिमा मोठी करून पाहतो. परंतु यालाही खूपच मर्यादा आहे. या योगे आपण फक्त भौतिक वस्तू जगतच पाहू शकतो. मानवाच्या या अशा यंत्राने परमात्मा पाहणे सर्वथैव अशक्य आहे. दिव्यम ददामी ते चक्षु. भगवंत श्री सांगत आहेत की मी तुला दिव्य नेत्र देत आहे. या मानवी नेत्रांनी भगवंत श्रींचे दिव्य विराट स्वरूप पाहणे शक्य नाही. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला दिव्य नेत्र प्रदान करत आहेत. अशी दिव्य दृष्टी फक्त फार महान योगीच देऊ शकतात. वेदमहर्षी श्री व्यासांनी संजयाला ही दिव्य दृष्टी दिलेली आहे. त्या योगे तो राजमहाली बसून धृतराष्ट्राला युद्धवार्ता कथन करत आहे. अर्थातच अशी दृष्टी जशी दिली जाते तशीच ती काढूनही घेतली जाते. ती काही ठराविक हेतूने तेवढ्या हेतूपुरतीच दिलेली असते. पश्चिमे योगम ऐश्वरम. भगवंत श्री सांगत आहेत की माझा ईश्वरी योग, माझे ईश्वरी ऐश्वर्य पहा. हे असे विश्वदर्शन पाहायला मिळणे पूर्ण अशक्य आहे. अशी शक्यता नाहीच, परंतु सुदैवाने हा ईश्वरी योग जुळून आला आहे. युगायुगातून केव्हा तरी भगवंत श्री अवतार घेतात, तेव्हा ही अत्यंत दुर्मिळ संधी वाया घालवू नको. माझे ईश्वरी ऐश्वर्य पाहून घे. हरिओम.